परत परत 30 भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत सर्वांना आवडेल अशी भेंडी कशी करायची ते बघूया। त्यासाठी मी इथे भेंडी पावशर, अर्धा लिंबू, बेसन पीठ 3 चमचे, तांदळाचे पीठ 3 चमचे, हिंग, मीठ, मिरची पावडर। भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि भेंडीच्या दोन्हीकडील भाग काढून घ्यायचा। तसेच एका भेंडीचे 2 भाग करून त्याचे अशा पद्धतीने पातळ काप करून घ्यायचे। मी इथे भेंडीतील बिया काढलेल्या नाहीत, तरी तुम्हाला भेंडीतील बिया नको असतील तर भेंडीतील बिया काढून नुसती भेंडी घेतली तरी चालते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता सर्व भेंडीचे पातळ काप करून घेतले आहेत। भेंडी एका मोठ्या पसरट भांड्यात घालून त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिंग पाव चमचा, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, हळद, बेसन पीठ 2 चमचे, तांदळाचे पीठ 2 चमचे, हे सर्व घालून सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं। तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घातले तरी चालेल। आता यामध्ये 2 चमचे पाणी घालून परत मिक्स करून घ्यायचं। जास्त कोरडी वाटल्यास परत थोडं पाणी घालायचं। जर पिठाचे प्रमाण कमी वाटल्यास वरून परत 1 चमचा बेसन पीठ व अर्धा चमचा तांदळाचे पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपलं भेंडीचं मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे। तेल चांगलं गरम झालं की अशा पद्धतीने भेंडी सुट्टी करून तेलात सोडायची। भेंडी तळताना गॅसची फ्लेम जास्तही ठेवायची नाही आणि खूप कमीही ठेवायची नाही। मीडियम गॅसवरच भेंडी तळून घ्यायची, कारण कमी ठेवली तर भेंडी मऊ पडते आणि जास्त ठेवली तर वरून करपते, तसेच आतून कच्ची राहते। 2 ते 3 मिनिटात आपली भेंडी छान कुरकुरीत झाली आहे। आता भेंडी काढून घेऊया। तसेच सर्व भेंडी अशाच पद्धतीने तळून घेऊया। माझी कुरकुरीत भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा। तयार झाली आहे मस्त कुरकुरीत सर्वांना आवडेल अशी भेंडी।